हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. माधव हा. धव म्हणजे पती आणि मा म्हणजे लक्ष्मी. थोडक्यात लक्ष्मीचा पती असा एक अर्थ. आणि मौन, ध्यान व योग ही ज्याच्या साक्षात्काराची साधने आहेत असा दुसरा अर्थ. श्री सुक्तावरील टीकेत परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात की घराच्या मुख्य दारातून वाजत गाजत येते तिला लक्ष्मी म्हणतात आणि मागील दारातून लपछपत येतो तो पैसा ती लक्ष्मी नव्हे. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, औदार्य यासारख्या षड्गुणांनी मंडित भगवंताच्या पत्नीला लपून छपून यायची गरजच काय? घरी असलेले पशुधन, हिरवीगार डोलणारी शेते, अवतीभोवती असणारा प्रेमळ माणसांचा सहवास, दररोज चालणारे सद्ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन म्हणजे समृद्धी, म्हणजेच लक्ष्मी. हा झाला एक विचार. दुसरा विचार म्हणजे योगेश्वराप्रत जाण्यासाठी 3 मार्गांचे निर्देशन केलेले आहे. त्यातील एक म्हणजे मौन. व्यवहारात आवश्यक तेवढेच बोलून इतर वेळी मनात वा वैखरीने केलेले नामस्मरण हे देखील मौनातच मोडते. मेहेरबाबांसारख्या संत पुरुषाने जवळजवळ आयुष्यभर मौनात राहून देखील ईशभक्ती वाढवण्याचे व समाजसेवेचे मोठे कार्य केलेले आपणास आढळते. आज पुण्या मुंबईसारख्या औद्योगिक शहरात ध्यानासाठी जरूर असलेला एकांत, वेळेचा अभाव, रोज मैल करावा लागणारा प्रवास इत्यादींमुळे ध्यान साधना साधणे कठीण असले तरी योगाचे 3 प्रकार आपणास उपयुक्त ठरतात. ते म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्तियोग. दररोज ज्ञानेश्वरी, दासबोधासारख्या ग्रंथांचे अर्धा पाऊण तास वाचन, सायंकाळी देवासमोर निरांजन लावून म्हणल्या जाणाऱ्या आरत्या, भजने या गोष्टी साधना म्हणून निश्चितच उपयुक्त ठरतात. कामावर हजर राहण्यासाठी जर आपल्याला घरातून जाताना किंवा येताना एकूण 1-1.5 तास लागत असेल तर एवढ्या कालावधीत विष्णू सहस्रनामांची 2-3 आवर्तने निश्चित होऊ शकतात. आपण असे लक्षात घेऊया की ज्याला मनापासून साधना करायची आहे तो कारणे न सांगता उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल तो बघतो. पण ज्याला साधना, उपासना यापैकी काहीच करायचे नसेल तो फक्त कारणे सांगतो. आपण या 2 प्रकारात कुठे बसतो ते स्वतःलाच विचारूया. हरिओम.